गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगली आहे। भाजपकडून शिंदेंची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय अशीही चर्चा आहे। आता भाजपने थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यालाच लक्ष केलंय। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी तिथले नेते आतुर झाले आहेत। भाजपच्या मिशन ठाणेला शिंदे कसं उत्तर देणार पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभा तो एक झांकी है और मुंबई महापालिका विधानसभेतल्या घवघवीत यशानंतर आता महायुतीने महापालिका जिंकण्याचा निर्धार केलाय। पण विधानसभेत ऐतिहासिक कामगिरी करणारा भाजप महापालिकेत युती करणार की स्वबळाचा नारा देणार हा प्रश्न आहे। कारण ज्या शिंदेना सोबत घेतलं त्यांनाच बालेकिल्ल्यात घेरण्याची रणनीती भाजपने बनवली आहे। ठाणे महापालिकेवर झेंडा फडकवण्याची इच्छा भाजपचे ठाण्यातले आमदार बोलून दाखवत आहेत। पूर्वी कल्याणला आम्ही युती न करता लढलो आणि त्या ठिकाणी संख्या पण आली निवडून। त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली। दिघेसाहेब होते त्यावेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचा मी होतो आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा महापौर पण झाला। त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आणि स्वाभाविक आहे की आमचा देखील महापौर झाला पाहिजे। परंतु हे काळच शेवटी ठरवत असतं की निवडणुकीच्या संबंधामधले कशा पद्धतीने पुढच्या काळात निर्णय होतील। कार्यकर्त्यांची निश्चितपणे इच्छा असते। त्यामुळे आता सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात महायुती होणार की भाजप वेगळी लढणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेचे सतीश प्रधान ठाण्याचे पहिले महापौर होते। 1993 पासून 2017 पर्यंत ठाण्यात सातत्याने शिवसेनेचा महापौर होता। आता याच ठाण्यावर भाजपची नजर आहे। थेट ठाण्यात घुसून शिंदेंची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। भाजपचे मंत्री असलेले वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत। ठाणेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत भाजपचे 2 आमदार थेट लोकांशी संपर्क साधणार आहेत। दर आठवड्याला सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे भाजपच्या खोपट ऑफिसमध्ये बसणार आहेत। एकीकडे फडणवीस आणि शिंदेंमध्ये कोल्ड वॉर असल्याचं बोललं जातं। शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काही योजनांनाही ब्रेक लागतोय तर काही प्रकल्प चौकशीच्या रडारवर आहेत। शिंदे नाराज असल्याच्या बातम्याही नेहमी कानावर पडतात। कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्यामध्ये सरकारमध्ये काही वादविवाद नाही आहे। तुमच्याकडे थोड्या बातम्या कमी झाल्या की तुम्ही मग म्हणता कोल्ड वॉर आहे, पण असं काही नाही। आम्ही काम करतोय आणि एका मिटिंगला नाही गेलं लगेच छापून एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे गावाला गेले की एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात एकनाथ शिंदे नाराज। मुळे आमच्यामध्ये बिलकुल समन्वय आहे आणि कुठलेही आम्ही शेवटी आमचं काय आहे, पदं येतात जातात पुन्हा येतात, पदं वर खाली होतात, परंतु शेवटी आपण सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय आणि आमच्यामध्ये एवढी मजबूती आहे। मग सकाळी पण मी सांगितलं पत्रकारांना, ये फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं, चिंता मत करो। तुम्ही किती ब्रेकिंग दिल्या तरी सुद्धा आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही। फेविकॉलचा मजबूत जोडा असं सांगणाऱ्या शिंदेंना भाजप ठाण्यात धक्का देणार की महायुतीचा धर्म पाळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।